निखिल आणि स्वाती या दोघांनी आपल्या नवीन घरात आजच गृहप्रवेश केला होता. घरात पाहुण्यांची रेलचेल होती, परंतु सगळे नातेवाईक स्वातीचेच होते. निखिलचे फक्त मित्रच आले होते. त्याचा एकही नातेवाईक गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला नव्हता. निखिलने एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये जवळपास 1 कोटी रुपयांचा नवा फ्लॅट खरेदी केला होता. 2 महिन्यांपूर्वीच त्याने एक नवी कोरी लक्झरियस गाडीसुद्धा खरेदी केली होती. निखिलची प्रगती पाहून सगळेजण भारावून गेले होते. गृहप्रवेशाचा कार्यक्रम आणि मग त्यानंतरची पार्टी खूपच उत्साहात पार पडते. सगळेजण एन्जॉय करतात आणि निखिल स्वातीला शुभेच्छा देऊन जातात. थोड्या वेळानंतर निखिल खोलीमध्ये लॅपटॉपवर काम करत बसलेला असतो. स्वाती तेथे येते आणि म्हणते, आज खूप थकले मी निखिल, चल आता झोपूया. निखिल लॅपटॉप बंद करतो आणि म्हणतो, हो मलाही थकल्यासारखं होतंय. ते दोघेही बेडवर येऊन झोपतात. स्वाती निखिलजवळ येते आणि म्हणते, आई बाबा तुझं खूप कौतुक करत होते. म्हणत होते, सोन्यासारखा जावई मिळालाय आम्हाला. इतक्या कमी वयात त्याने हे सगळं करून दाखवलंय. खरंच हुशार आणि मेहनती आहे तो. निखिल म्हणतो, आता कौतुक करतायत, परंतु जेव्हा तू माझ्या प्रेमात पडली होती तेव्हा तर म्हणत होते. त्याच्या आईबापाचा पत्ता नाही, नातेवाईकांचा पत्ता नाही, कोण कुठला काय माहीत, म्हणून लग्नाला विरोध करत होते. स्वाती म्हणते, मग आता कोणतेही आई बाप असंच विचार करणार ना? उद्या जर आपल्याला मुलगी झाली आणि ती जर तुझ्यासारख्याच कोणाच्या प्रेमात पडली तर तू काय करशील? निखिल म्हणतो, हो खरं बोलते तू, पटलंय मला. स्वाती त्याला विचारते, यावरून एक आठवलं, तुझे आईबाबा कोण आहेत, कोठे राहतात, ते आहेत की नाहीत हे सांग ना मला. तुझं हे यश पाहून त्यांना किती आनंद होईल ना. तू त्यांच्याबद्दल कधीच काही सांगत नाहीस. निखिल म्हणतो, नाही स्वाती, मला या विषयाबद्दल काहीच बोलायचं नाही. मी त्या लोकांना विसरलो. माझ्याकडे आता फक्त त्यांची एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे माझे नाव निखिल. हे नाव सोडून आता त्यांची अशी कोणतीही आठवण, त्यांची कोणतीही गोष्ट मला माझ्या आयुष्यात ठेवायची नाही आहे. स्वाती निखिलला म्हणते, ओके शांत हो, नाही विचारणार मी काही, चिडू नकोस, आणि ती निखिलला मिठी मारते. ते दोघेजण झोपी जातात. दुसऱ्या दिवशी रविवार असतो. निखिल हा मस्तपैकी टी व्ही पाहत बसलेला असतो. तेवढ्या दरवाजाची बेल वाजते. स्वाती किचनमध्ये असते तेव्हा ती निखिलला हाक मारून सांगते, निखिल, कचरा घेणारी गोळा करणारी बाई आली असते. दरवाजाजवळ बास्केट ठेवली आहे, देऊन टाक त्यांना. निखिल उठतो आणि दरवाजा उघडतो. तो कचऱ्याची बकेट कचरा गोळा करणाऱ्या बाईला देतो. तेव्हा या बाईकडे पाहून त्याला मोठा धक्काच बसतो, कारण कचरा गोळा करणारी बाई दुसरी तिसरी कोणी नसून निखिलची आई गिरिजा असते. गिरिजा ही निखिलला ओळखते आणि निखिलला पाहून तिला खूप आनंद होतो. तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागतात, परंतु निखिल हा लगेचच दरवाजा बंद करून घेतो. त्यामुळे गिरिजाला खूप वाईट वाटतं आणि ती डोळे पुसत वरच्या मजल्यावर कचरा गोळा करायला जाते. निखिल दरवाजा टेकून डोळे बंद करून उभा असतो. स्वाती हॉलमध्ये येते आणि विचारते, काय झालं रे निखिल, दिला का कचरा? निखिल म्हणतो, हो दिला, आणि तो खोलीत निघून जातो. स्वातीला तो त्याच्या आईबद्दल काहीही सांगत नाही. आज रविवार, मस्तपैकी सिनेमाला जायचा प्लॅन बनवलेला असतो. निखिल पार्किंगमधून गाडी काढतो. स्वाती पार्किंग बाहेर उभी असते. ती गाडीत बसू लागते तर एक वॉचमन सोसायटीचा गेट उघडतो आणि वॉचमनकडे पाहून तर निखिलच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण बिल्डिंगचा वॉचमन दुसरा कोणी नसून निखिलचा बाप असतो. शंकरसुद्धा त्याच्या मुलाला निखिलला ओळखतो. त्याच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल येते, डोळ्यात अश्रू येतात, परंतु निखिल त्याच्याकडे दुसरी नजर देऊन पाहत नाही आणि गाडी सुसाट वेगाने तिथून घेऊन जातो. तेवढ्यात गिरिजा शंकरजवळ येते. शंकर म्हणतो, अगं गिरिजा, मी आपल्या लेकाला पाहिलं, निखिलला पाहिलं. गिरिजा सांगते, मी सुद्धा त्याला पाहिलं, त्याचं घर पाहिलं, 5व्या मजल्यावर राहतो, खूप मोठा फ्लॅट आहे, खूप सुंदर. शंकर विचारतो, तुला कसं माहिती? गिरिजा सांगते, सकाळी कचरा गोळा करायला गेले होते ना, तेव्हा पाहिलं, कचरा द्यायला बाहेर आला होता तो. शंकर गिरिजाला विचारतो, मग तुला काही बोलला नाही का, ओळखला का तुला? गिरिजा म्हणते, त्याने तुम्हालाही पाहिलं ना, तुम्हाला काही बोलला का? शंकर म्हणतो, ओळखलं नसेल त्याने आपल्याला, किती वर्षे झाली. गिरिजा म्हणते, ओळखले त्याने आपल्या दोघांना. सकाळी तर घाईघाईने माझ्या तोंडावर दार लावलं. विचार करा, इतक्या मोठ्या बिल्डिंगमध्ये, कोटी रुपयांच्या फ्लॅटमध्ये राहणारा
चारचाकीत गाडीत फिरणारा साहेब माझ्यासारख्या कचरा गोळा करणारीला आणि तुमच्यासारख्या बिल्डिंगच्या वॉचमनला ओळख देणार आहे का? तुम्ही नका जास्त विचार करू. आणि आता यानंतर त्याच्याशी बोलायलाही नका जाऊ, त्याला ओळखही नका देऊ. शंकरला ही गोष्ट पटते आणि तो म्हणतो, खरं बोलतेस तू गिरिजा. तो आपल्याला कायमचा विसरला आहे. मग आपण तरी का त्याच्या आयुष्यात परत जायचं आणि त्याला त्रास द्यायचा? आपण जसे आहोत तसे सुखी आहोत. गिरिजा तिच्या कामाला जाते. थोड्या वेळानंतर निखिल आणि स्वाती हे दोघे सिनेमा पाहून घरी येतात. परंतु निखिलच्या मनात अजूनही त्याच्या आईबाबांचाच विचार सुरू असतो. सिनेमा पाहताना सुद्धा तो त्यांच्याच विचारात गुंग होऊन गेलेला असतो. जेवण झाल्यानंतर स्वाती झोपी जाते. पण निखिलच्या डोळ्याला डोळा लागत नाही. त्याला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी गिरिजा पुन्हा एकदा निखिलच्या घरी कचरा घ्यायला येते. तेव्हा स्वाती दरवाजा उघडते. स्वातीला पाहून गिरिजाला खूप आनंद होतो. कचरा घेऊन झाल्यानंतर गिरिजा ही स्वातीला म्हणते, कशी आहेस सुनबाई? हे ऐकून स्वातीला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, मावशी तुम्ही मला सुनबाई का म्हणताय? गिरिजा उत्तर देते, चुकून तोंडात आलं ग पोरी माझी. माझी सून तुझ्यासारखीच दिसते ना म्हणून म्हणाले. माफ कर. स्वाती म्हणते, नाही नाही मावशी, फक्त आश्चर्य वाटलं म्हणून विचारलं. तुम्हाला पाणी वगैरे देऊ का? नाहीतर चहा घेता का? गिरिजा म्हणते, नको ग पोरी, तू एवढं विचारलं तेच खूप आहे. आमच्यासारख्यांना कोणी पाणीही विचारत नाही, पण तू चहाचं विचारलंस. इतक्या मनाने विचारपूस केली, त्यातच सगळं आलं. मी जाते आता, असं म्हणून गिरिजा तेथून निघून जाते. स्वातीला गिरिजाचा स्वभाव खूप आवडतो. दुपारच्या वेळेस स्वातीचं एक पार्सल गेटवर येतं. तेव्हा शंकर फोन करून सांगतो, स्वाती मॅडम येथे तुमचं पार्सल आले. स्वाती म्हणते, तुम्ही येथे 5व्या मजल्यावर ते पार्सल आणून देऊ शकता का प्लीज? शंकर हो म्हणतो आणि स्वातीला पार्सल आणून देतो. स्वातीला पाहून शंकरला खूप आनंद होतो. त्याला समजतं हीच आपली सुनबाई आहे. स्वाती त्याला पाणी विचारते. शंकर नाही म्हणतो आणि पुन्हा आपल्या कामाला निघून जातो. शंकर जागेवर येतो तर गिरिजा तेथेच उभी असते. तेव्हा गिरिजा त्याला सांगते, अहो मी सकाळी आपल्या सुनबाईला पाहिलं. शंकर म्हणतो, मीही आत्ताच पाहिलं, खूप सुंदर आहे, स्वभावानेही खूप चांगली आहे. मला पाणी विचारलं. तर गिरिजा म्हणते, तुम्हाला तर फक्त पाणी विचारलं, मला तर तिने चहासुद्धा विचारला. पुढच्या वेळेस जेव्हा ती म्हणेल ना तेव्हा मी चहा घेईल. सुनबाईच्या हातची चव कशी आहे ते तरी कळेल. आपल्या मुलाला आणि सुनबाईला पाहिल्याचा आनंद या दोघांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. दुपारी स्वाती विचार करते की आता आपण नवीन घरात शिफ्ट झालोय, परंतु अजून कपाटामध्ये सर्व सामान लावायचंय राहिलंय. सर्वात आधी निखिलचं सामान लावून देऊ. ती निखिलची बॅग उघडते आणि कपाटात त्याचं सगळं सामान ठेवू लागते. तेवढ्यात निखिलची एक फाईल खाली पडते आणि यातून सगळी कागदपत्रे बाहेर येतात. ही कागदपत्रं पुन्हा फाईलमध्ये ठेवत असताना स्वातीला एक फोटो सापडतो. निखिलच्या लहानपणाचा फोटो असतो. निखिल 10वीला संपूर्ण जिल्ह्यात पहिला आला होता. या फोटोवरून तिला समजतं हा निखिलच आहे. या फोटोमध्ये त्याला पेढा भरवताना निखिलचे आईबाबा असतात. निखिलच्या आईबाबांना पाहून स्वातीला धक्का बसतो, कारण आज ती पहिल्यांदाच त्यांना पाहत होती. तिला समजतं की निखिलची आई तर आपल्या बिल्डिंगमध्ये कचरा गोळा करण्याचं काम करते आणि निखिलचे बाबा आपल्याच बिल्डिंगमध्ये वॉचमन आहेत. स्वातीने आज पहिल्यांदा निखिलच्या आईबाबांना पाहिलेलं असतं. याआधी कधीही निखिलने त्यांचा उल्लेख केलेला नसतो. त्यांच्याबद्दल स्वातीला काहीही सांगितलेलं नसतं. परंतु आज तिला सत्य समजलं होतं. निखिल आज इतका मोठा माणूस झालाय, त्याच्याकडे करोडोची संपत्ती आहे, तरीही त्याचे आईबाबा असे का काम करताय, या परिस्थितीत का आहेत, असे अनेक प्रश्न स्वातीला पडतात आणि ती या प्रश्नाचं उत्तर शोधून काढायचं ठरवते. मी जर निखिलला विचारलं तर तो कधीही सत्य सांगणार नाही, उलट माझ्यावरच चिडेल हे स्वातीला माहीत होतं. त्यामुळे आता त्याच्या आईबाबांना सगळं सत्य विचारायचं असं ती ठरवते. ती लगेचच बिल्डिंगच्या गेटवर येते. तेथे शंकर उभा असतो. शंकरला पाहून स्वातीला खूप आनंद होतो आणि ती विचारते, बाबा तुमची ड्युटी कधी संपणार आहे? शंकर सांगतो, संपेल बेटा अर्ध्या तासात. का, काय झालं? काही काम आहे का तुझ्या घरात? स्वाती विचारते. त्यांना जर वेगळं काही सांगितलं तर ते कदाचित येणार नाही. कामाचं सांगून त्यांना घरी बोलावते. स्वाती म्हणते, हो बाबा, घरी एक काम आहे, चांगले पैसे देईल मी तुम्हाला, आणि मला आणखीन एक बाईसुद्धा हवी आहे. तुमच्या ओळखीत कुणी आहे का? शंकर म्हणतो, हो आहे ना, माझी बायको गिरिजा या बिल्डिंगमध्ये कचरा गोळा करण्याचं काम करते.
तीही येईल. स्वाती म्हणते ठीक आहे, मग तुमची ड्युटी संपली की या तुम्हाला. माझं घर तर माहीतच आहे ना. तर शंकर म्हणतो हो माहीत आहे, येऊ आम्ही दोघे. स्वातीला खूप आनंद होतो. ती लगेचच घरी येते. आपले सासू सासरे पहिल्यांदा आपल्या घरी येणार आहेत, त्यामुळे स्वाती खूप खुश असते. ती एक मिठाईच्या दुकानात कॉल करून घरी खूप सारे नाश्त्याचे पदार्थ आणि मिठाई मागवून घेते. इकडे शंकर गिरिजाला बोलवतो. गिरिजा विचारते, काय झालं? अगं सुनबाईने आपल्याला घरी बोलावलंय. गिरिजा विचारते, तिला आपल्याबद्दल काही समजलं तर नाही ना? शंकर म्हणतो नाही नाही, आपला मुलगा कसला तिला काही सांगतोय. तिच्या घरी काहीतरी काम आहे, पैसे देणार म्हणाली. चल आपण जाऊया, तेवढंच आपल्याला मुलाचं आणि सुनबाईचं घर तरी पाहता येईल. गिरिजा म्हणते हो चला. इकडे स्वाती विचार करते की सासू सासरे पहिल्यांदा घरी येत आहेत तर त्यांच्यासमोर साडी नेसली पाहिजे आणि ती साडी नेसून तयार होते. तेवढ्यात तिच्या दरवाजाची बेल वाजते. स्वातीला खूप आनंद होतो. ती दरवाजा उघडते तर शंकर आणि गिरिजा आलेले असतात. स्वाती म्हणते या ना आतमध्ये. हे दोघे आतमध्ये येतात तर एवढा मोठा सुंदर फ्लॅट पाहून या दोघांना खूप आनंद होतो. त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. स्वातीला ही गोष्ट समजते आणि तिचा विश्वास बसतो, हेच आपले सासू सासरे. ती म्हणते आई बाबा या बसा ना. तर शंकर बोलतो नाही बेटा, तू काहीतरी कामासाठी बोलवलं आहे ना, आधी ते काम करू. स्वाती म्हणते ते कामाचं मी तुम्हाला नंतर सांगते, आधी तुम्ही बसा. स्वाती या दोघांना सोफ्यावर बसवते. हे दोघे सोफ्यावर बसतात. पहिल्यांदा ते इतक्या मोठ्या घरात महागाच्या सोफ्यावर बसलेले असतात. स्वाती किचनमध्ये जाते आणि या दोघांसाठी पाणी घेऊन येते. दोघे पाणी पितात. तोपर्यंत स्वाती त्यांच्यासाठी बाहेरून मागवलेले नाश्त्याचे पदार्थ, मिठाई त्यांच्यासमोर ठेवते. स्वाती म्हणते घ्या ना बाबा, घ्या ना आई. गिरिजा आणि शंकरला समजतच नाही की स्वाती असं का वागते. हे दोघे खूप लाजतात आणि काहीच खात नाही. स्वाती म्हणते असं का करता, तुमच्याच मुलाचं घर आहे, घ्या ना. हे ऐकून गिरिजा आणि शंकरला जबर धक्काच बसतो. हे दोघेही उभे राहतात आणि म्हणतात हे काय बोलतेस बेटा, आमच्या मुलाचं घर असं तर काही नाही आहे. स्वाती म्हणते आई बाबा मला सगळं समजलंय. तुम्ही निखिलचे आईवडील आहात ना, माझ्या नवऱ्याचे आईवडील. आज मला त्याच्या फाईलमध्ये एक जुना फोटो सापडला. त्या फोटोमध्ये तुम्हीच आहात असं म्हणून ती हा फोटो त्यांना दाखवते. फोटो पाहून गिरिजा आणि शंकर दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. गिरिजा फोटोला छातीशी कवटाळते आणि म्हणते पोरी खरं बोलतेस तू. हा माझा मुलगा निखिल होता, परंतु तुझा नवरा माझा मुलगा नाही आहे. तो आता खूप बदलला आहे. स्वाती म्हणते आई बाबा मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की असं का झालं. तुमचा मुलगा इतका हुशार, इतका शिकलेला, इतका श्रीमंत आणि तुम्ही अशी कामं का करताय. तो तर तुम्हाला साधी ओळखही दाखवत नाही आहे. असं काय घडलं आहे तुमच्यामध्ये. शंकर आणि गिरिजा एकमेकांकडे पाहतात. शंकर स्वातीला म्हणतो जाऊ दे पोरी, कशाला जुन्या गोष्टी काढायच्या. स्वाती म्हणते नाही बाबा, मी निखिलची बायको आहे, तुमची सून आहे, मला सगळ्या गोष्टी समजल्याच पाहिजेत. गिरिजा म्हणते ठीक आहे, आम्ही सगळं सांगतो तुला. निखिल आमचा एकुलता एक मुलगा. आम्ही गावाकडे राहायचो. खूप गरिबी होती घरामध्ये. झोपडीत राहायचो. 2 वेळचं खायला मिळवणंसुद्धा अवघड होतं. परंतु निखिल जन्मता हुशार. गावातल्या शाळेत पहिला नंबर यायचा त्याचा. तो नेहमी मला खूप शिकायचं आहे आणि मला मोठं व्हायचं आहे असंच बोलत असायचा. गावातल्या शाळेत तर पैसे लागत नाही. त्याने 10वीपर्यंत तेथे शिक्षण घेतलं. खूप नावही कमवलं. 10वीच्या परीक्षेत अख्ख्या जिल्ह्यात पहिला आला आमचा निखिल. हा जो फोटो आहे ना तेव्हाचाच आहे. तुम्हाला खूप आनंद झाला होता. परंतु त्यानंतर निखिल म्हणाला त्याला पुढच्या शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आहे. त्याने आमच्याकडे पैसे मागितले. आम्ही त्याला म्हटलं पोरा, आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत. तुला तुझं शिक्षण स्वतःच्या जीवावर करावं लागेल, नाहीतर सोडावं लागेल. त्यामुळे निखिला आमच्यावर खूप चिडला. तुम्ही आईबाप म्हणून काय कामाचे आहात. तुम्ही माझं शिक्षणही करू शकत नाही. तुमच्याकडे एवढेही पैसे नाहीत. म्हणून तो रागाने जिल्ह्याच्या ठिकाणी निघून गेला. तेथे त्याने स्वतःच्या हिमतीवर शिक्षण पूर्ण केलं. मग आमच्यामध्ये दुरावा वाढतच गेला. आधी महिन्यातून घरी येणारा निखिल मग 6 महिन्यातून यायला लागला. मग वर्षातून एकदा यायचा आणि मागील 10 वर्षापासून तर त्याची आणि आमची भेटच झाली नाही. त्याने आमच्याशी सर्व संबंध तोडले. कालच आम्ही त्याला अनेक वर्षानंतर पाहिलं. कदाचित एक आईबाप म्हणून आम्ही त्याचं शिक्षण पूर्ण नाही करू शकलो. त्याच्यासाठी पैसा नाही कमवू शकलो. म्हणून त्याचा आमच्यावर राग होता. आणि आता तो इतका मोठा बनला आहे तर एक कचरा गोळा करणारी बाई त्याची आई आणि एक वॉचमन त्याचा बाप आहे, हे कोण मान्य करेल. तू सांग आम्हाला. हे सत्य ऐकून स्वातीला खूप वाईट वाटलं. ती म्हणते आई बाबा यात तुमची कोणतीही चूक नाही आहे. चूक असेल तर निखिलची आहे. निखिल चुकीचा वागलाय.
तुम्ही तर तुमच्या परिस्थितीपुढे हतबल होतात, परंतु आता निखिलची परिस्थिती सुधारली आहे, तर त्याने तुमच्यासाठी करायला हवं. गिरिजा म्हणते, जाऊ दे गं पोरी, आम्ही आमच्या आयुष्यात सुखी आहोत. कष्ट करून 2 वेळेचा खातोय. आम्हाला नकोय हा ऐशोआराम, हा मोठा फ्लॅट. आज तू आम्हाला घरी बोलावलं, आम्हाला इतका मान दिला, त्यातच आम्ही भावून गेलो. स्वाती म्हणते, नाही आई, मी तुम्हाला आता या परिस्थितीत नाही राहू देणार. निखिल चुकतोय, त्याची तुमच्यासाठीही काहीतरी जबाबदारी आहे. त्याने ती आता पार पाडायला पाहिजे. जरी तुम्ही त्याला त्याच्या शिक्षणासाठी पैसे नाही देऊ शकले, तरी तुम्ही त्याला जन्म दिलाय आणि हेच तुमचे खूप मोठे उपकार आहेत. त्याने आयुष्यभर तुमच्यासाठी केलं तरी ते कधीही फिटणार नाही. आता तुम्ही याच घरात राहायचं, कोणतंही काम करायचं नाही. तुम्ही आयुष्य खूप कष्टात काढलंय, परंतु आता सुखी आयुष्य जगायचं. गिरिजा आणि शंकर म्हणतात, नाही गं पोरी, असं नाही होऊ शकत. स्वाती म्हणते, आई बाबा तुम्हाला माहीत नाही आहे मी किती हट्टी आहे. तुमच्या मुलालासुद्धा मीच लग्नाची गळ घातलेली आणि त्याच्याशी लग्न केलं. माझ्या आईबाबाच्या विरोधात गेले होते मी खूप हट्टी आहे. मी कोणाचंही ऐकत नाही. त्यामुळे तुम्ही आता काही बोलू नका आणि मी जसं सांगते तसं करा. गिरिजा आणि शंकरला काय बोलावं हे समजत नव्हतं. स्वाती गिरिजा आणि शंकर या दोघांसाठी त्यांची बेडरूम तयार करते. त्या दोघांना त्यांचं सामान आणायला लावते. नंतर ती या दोघांना चांगले कपडे देते. थोड्या वेळातच निखिला घरी येईल हे स्वातीला माहीत असतं. त्यामुळे ती गिरिजा आणि शंकरला हॉलमध्ये सोफ्यावर बसायला लावते आणि शंकरला पेपर वाचायला लावते. तेवढ्या दरवाजाची बेल वाजते. स्वाती दरवाजा उघडते आणि निखिलला म्हणते, आई बाबा आलेत. निखिलला वाटतं स्वातीचे आई बाबा म्हणजे त्याचे सासू सासरे आलेत. तो पुढे येऊन म्हणतो, कसे आहात आई बाबा? परंतु तेथे त्याच्याच आईबाबांना गिरिजा आणि शंकरला पाहून तर निखिलला खूप धक्का बसतो. काय बोलावं हे त्याला कळतच नाही आणि तो रागारागाने खोलीत जातो. गिरिजा आणि शंकर दोघे खूप घाबरतात आणि म्हणतात, बेटा तुला सांगितलं होतं ना. पा किती चिडला तो. आम्ही नाही राहत ग येथे, आम्ही जातो आमच्या घरी. स्वाती म्हणते, तुम्ही नका काळजी करू. पहा पुढील 15 मिनिटात काय घडतं ते. स्वाती बेडरूममध्ये येते. निखिल तिला म्हणतो, हे काय आहे स्वाती, तू यांना का घरात बोलावलंय आणि त्यांचं घर असल्यासारखं का राहता येते येथे? स्वाती म्हणते, असं कसं निखिल, त्यांच्या मुलाचं घर आहे ना. निखिल म्हणतो, म्हणजे तुला सगळं कळालेलं दिसतंय. मला नाही जाणून घ्यायचं तुला हे कसं समजलं, परंतु ते दोघे या घरात नाही राहू शकत, त्यांना जायला सांग. स्वाती म्हणते, मी नाही सांगणार त्यांना. ते तुझे आई बाबा आहेत, माझे सासू सासरे आहेत आणि या घरात राहणार त्यांचा तो हक्क आहे. निखिल म्हणतो, कसला हक्क? त्यांनी माझ्यासाठी काहीही केलेलं नाही आहे. मी स्वतःच्या जीवावर शिकलो, इतका मोठा झालो, त्यांनी माझ्यासाठी काही केलं नाही, तर मीही त्यांच्यासाठी काही करणार नाही. स्वाती म्हणते, तुझ्या आईने तुला 9 महिने पोटात वाढवलं, तुला जन्म दिला. आज तू जे हे टमाटम बोलतोयस ना, ते बोलायला शिकवलं. जोपर्यंत तू त्यांच्या घरी राहायचा, तुझ्या बाबांनी रात्रदिवस कष्ट करून घाम गाळून तुला पोसलं, मोठं केलं आणि हे उपकार खूप मोठे आहेत. आयुष्यभर त्यांना सांभाळण्यासाठी पुरेसे आहेत. निखिल चिडून म्हणतो, तू असं नाही ऐकणार ना, थांब मीच त्यांना घराबाहेर काढतो. असं म्हणून निखिल बाहेर जाऊ लागतो तर स्वाती म्हणते, जर आज ते घराबाहेर गेले तर मीही घराबाहेर जाईन. तुला घटस्फोट देईल. मलाही अशा मुलाबरोबर नाही राहायचं, जो आई बापालाच विसरला, जन्मदात्यांना विसरला. निखिल थांबतो आणि म्हणतो, स्वाती तुला कसं कळत नाही, त्यांनी माझ्यासाठी काही नाही केलं. जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज होती, वाऱ्यावर सोडून दिलं. स्वाती ही निखिलजवळ येते आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणते, निखिल मला कळतंय, जेव्हा तुझा उमेदीचा काळ होता, परंतु जर त्यांची परिस्थितीच नव्हती तर ते तरी काय करतील? तुला मी एक प्रश्न विचारते. उद्या आपल्याला मुलगा झाला आणि त्याने तुला म्हटलं की, बाबा मला तुम्ही 100 कोटी रुपये द्या, मला बिझनेस करायचा आहे, आणि तू त्याला पैसे नाही देऊ शकला. त्याने तुझ्याशी संबंध तोडले तर त्यात तुझी चूक असेल का? तुझे आई बाबा गरीब होते, ते नाही करू शकले, परंतु त्यांनी तुला जन्म दिला, एवढं मोठं केलं, हे त्यांचे उपकार आहे तुझ्यावर. जन्मदात्याचे उपकार कधीही फिटत नाही. असं वागू नको. तुला नशिबाने खूप दिलंय, तुझी मेहनत तर आहेच, परंतु आईबापाला असा वागवशील तर सगळं काही हातातून निटसून जाईल. तुलाही समजणार नाही. त्यांच्याबरोबर राहा, त्यांची सेवा कर, तुझी आणखीन भरभराट होईल. निखिलला स्वातीचं म्हणणं पडतं आणि तो म्हणतो, स्वाती खरं बोलतेस तू. जाऊ दे, झालं गेलं विसरून जाऊया, आपण त्यांच्याबरोबर राहूया.
हे ऐकून स्वातीला खूप आनंद होतो. ते दोघे बाहेर येतात. निखिल आईबाबांच्या पायावर डोके ठेवून माफी मागतो. आईबाप, मला माफ करा. तुमच्याशी खूप वाईट वागलो. गिरिजा आणि शंकर त्याला मिठी मारतात आणि म्हणतात, जाऊ दे रे पोरा, विसरून जा सगळं. चूक तुझी पण आहे, आमची पण आहे. आजसाठी निखिल, गिरिजा, शंकर त्यांच्या जीवनातील आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असतो. त्यानंतर ते नेहमी एकत्र राहतात. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट करून सांगा.